देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्या वाटपांचा जगद्गुरूंच्या हस्ते शुभारंभ। भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे यांचा उपक्रम। सोलापूर। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या 54व्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना 54,000 वह्या वाटप या सेवाकार्य कार्यक्रमाचा शुभारंभ श्री 1008 काशीपीठ जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला। श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक स्कूल, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे सोमवारी श्री 1008 काशीपीठ जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, भूपती कमटम, श्रीनिवास दायमा, प्रभाकर गणपा, मारेप्पा कंपली, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, अविनाश बेंजरपे, श्रीनिवास पुरुड, सीताराम खजुर्गी, रवी सिंग बुरानपुरे तसेच संस्थेचे सचिव शांतया स्वामी सर व मुख्याध्यापक म्हमाणे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या आशीर्वचनपर मनोगतात जगद्गुरू डॉक्टर महास्वामीजी म्हणाले की समाजाची गरज लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या नेतृत्वाची समाजालाही आवश्यकता असते। तात्यांचा वारसा घेऊन गरजवंतांसाठी पुढे येणाऱ्या देवेंद्र कोठे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की ज्यांचा वाढदिवस आहे ते देवेंद्र फडणवीस आणि जे स्तुत्य उपक्रम राबवित आहेत ते देवेंद्र कोठे, या दोघांमध्ये नावसामर्थ्य आहेच। समाज हिताचे असेच कर्म देवेंद्र कोठे यांनाही निश्चित उच्च पदाकडे घेऊन जाईल। या प्रसंगी प्रास्ताविक भाषणात 54,000 वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजक भाजपा युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोठे नेहमी म्हणायचे की डोक्यात 365 दिवस राजकारण ठेवू नये, निवडणुकीपुरते राजकारण करावे आणि उर्वरित दिवसांमध्ये आपल्या राजकीय पदाचा लाभ सर्वसामान्य गोरगरिबांना करून देण्यासाठी झटत राहावे। त्याच तत्वाचा आचरण करीत मी उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्यक्रमाने करतोय याचं समाधान वाटतं। बृहन्मठ होटगी पीठातील भक्तांसाठी गुरु परंपरेतून निर्माण झालेले हे ध्यान मंदिर या उपक्रमाच्या शुभारंभासाठी उपलब्ध झाले, हे देखील मी माझे भाग्य समजतो असेही श्री कोठे म्हणाले। त्यावेळी त्यांनी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली। पुढील 15 दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार असल्याचे सांगितले। शिवाय काशीपीठ जगद्गुरू श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे आम्हा सर्वांचे प्रेरणास्त्रोत आहेत। महास्वामीजींच्या आशीर्वादाने वेगळीच ऊर्जा मिळाली असेही ते म्हणाले। सदर कार्यक्रमास भाजपा चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, सुधाकर नराल, नागनाथ सोमा, मनोहर इगे, श्रीनिवास पोतन, रवी भवानी, मनोज कलशेट्टी, अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, धुळप्पा आळंद, सुनील अरळीकट्टी आदी उपस्थित होते। कुठल्याही चांगल्या कार्यक्रमासाठी मध्ये गुरूंचा आशीर्वाद लाभला हे त्यांच्या एक मनातला आनंद वेगळा असतो। त्यानिमित्ताने त्यांचा जे काही संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण अवश्य त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। त्यानिमित्त आपण अवश्य समाजकारण आणि राजकारण सुद्धा आपला राजकारण उत्तम उन्नत पदवीवर आपण पोहोचावं असंच आपण राजकारण करता आणि आपल्या समाजातलं जे गोरगरीब विद्यार्थी आहे आणि जे गरजू आणि युवकांच्या जे काही अडीअडचण असेल तर त्यांच्या अडीअडचण ऐकून आपण पुढे येऊन समाजकारण सुद्धा आपण करायला पाहिजे। म्हणजे समाज कार्य करत आपण राजकारण अवश्य राजकारणावर उच्च पदवीवर आपण पोहोचतील एवढंच आपण अपेक्षा आपल्याकडे ठेवत। म्हणजे आता त्यांनी कित्येक कार्यक्रम त्यांच्या आजोबांच्या नावाने म्हणजे त्यांच्या एक आशीर्वादाने ज्येष्ठांच्या घरातल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने त्यांनी राबवत आहे। त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक आपला योग्य लीडर आणि आपण जे महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीचे आपण आपला माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री असलेले आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक विशेष त्यांच्या जन्मदिवस निमित्त आमच्या काल असा मेसेज आला होता की त्यांनी अक्कलकोटला येणार आहे म्हणून आपण त्यांनी जाताना म्हणजे आपल्या मठामध्ये येऊन जाणार आहे म्हणून असा आपल्याकडे मेसेज आला होता। अचानक त्यांच्या कार्यक्रमामध्ये काही ना काही बदल आला। अवश्य त्यांनी 2-3दा इथं येऊन गेलेले आहे मठामध्ये। त्यांना खूप आपल्या संस्थांच्या बद्दल माहिती आहे आणि आपलं कार्य सुद्धा त्यांना अवश्य त्यांना मनपूर्वक आशीर्वाद आपण दिलेला आहे। असंच आपला त्यांच्या उत्तरोत्तर अभिवृद्धी पण व्हायला पाहिजे आणि सोबत दोघं नावामध्ये सेम आहे।
देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि देवेंद्र कोटे साहेब आहे. पण असंच आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपला भविष्य जे राजकीय भविष्य आहे उत्तरोत्तर अभिवृद्धी होण्याकरिता आपण खूप खूप आशीर्वाद शुभेच्छा आपल्याला देत आहे. असंच आपलं जे विद्यार्थी आहे अवश्य आपण चांगला शिकायला पाहिजे. काल आपलं सुट्टी होतं आणि आज विशेष करून काल इथं बोलवून आपण कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करणार होते, पण परवा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. तरी योगायोगाने या निमित्त आपल्याला एक मुलांना आशीर्वाद देण्याकरता आपण यायसाठी कोटे साहेबांनी हे नियोजन केलं. कार्यक्रम अचानक थोडा उशिराने सुरू झाला तरी काय हरकत नाही, पण योग्य मुलांना पोहोचेपर्यंत आपण कार्यक्रम नियोजन केलेलं. असंच आपल्या मठाच्या सेवामध्ये आपण अवश्य सगळं सेवामध्ये आपण यायला पाहिजे. जसं जी यनमा साहेब करत आहे यनमाताई, तसंच आपण सुद्धा आपल्या मठाच्या कार्यक्रमामध्ये अवश्य मध्ये मध्ये येऊन आपण कार्यक्रम सेवा करावा एवढं सांगण्याची आपल्याला देत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना आणि सर्वांना शुभेच्छा देतात. आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मनपूर्वक त्यांच्या जन्मदिवस निमित्त आर्थिक अभिनंदन आणि आशीर्वाद आपण देत आहे एवढंच आपण सांगत आपला आशीर्वादांना पूर्ण इनाम देत आहे. शुभम ओम शांती शांती. त्यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील गोरगरीब गरजू श्रमिक भागातील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम आपण 54व्या वाढदिवसानिमित्त 54,000 वह्या वाटपाचा कार्यक्रम त्याचा शुभारंभ आज आपले जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे. महास्वामीजी, मला आज खरोखर मनापासून अतिशय आनंद होत आहे की एक चांगला सामाजिक काम राजकारणात काम करत असताना माझ्या आजोबांची एक मला शिकवण होती की 365 दिवस राजकारण न करता निवडणुकीनंतर पूर्ण वेळ आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. राजकारणाच्या पदावरती काम करत असताना सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, गोरगरिबांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या माध्यमातून जेवढं काही पदाचा उपयोग समाजसेवेसाठी करता येईल तो केला पाहिजे. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा जाहिरातबाजी किंवा इतर कार्यक्रम न करता गरिबांना गरजू विद्यार्थ्यांना फुल नाही फुलाची पाकळी आपल्या हातनं मदत झाली पाहिजे या भावनेतनं हे वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतलं. प्रथमतः आपण आम्हाला या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी व्यक्तिशः आपले खूप खूप ऋणी आहे. अशा कार्यक्रमातनं स्वामीजी मला वाटतं की निश्चितच इतर लोकांना सुद्धा प्रेरणा मिळली पाहिजे की आपण पण राजकारण करताना समाजकारण करताना आपल्या हातनंही काही मदत लोकांपर्यंत करू शकतो का, आणि ती करण्याचा सुद्धा भविष्य काळात निश्चितच सगळे लोक प्रयत्न करतील. आता सूत्रसंचालकांनी सांगितलं की आत्मतृप्ती योजना जी विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आत्मतृप्ती योजना आपण 5 वर्षापासून चालवतोय. समाजातील 65 वर्ष पुढील निराधारांना ज्यांना आई नाहीये, मुलं नाहीये, वडील नाहीये, जे भिक्षाही मागू शकत नाही आणि त्यांना रोजचं जेवणही मिळत नाही अशा लोकांचा आपण जेवणाचा उपक्रम करतो. आणि मला अभिमान वाटतो की त्याची प्रेरणा मी लोकमंडळचे सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांच्या अन्नपूर्ण योजनेकडनं घेतलं. माझ्या मनात असा विचार आला की त्यांनी करताय, आपला पण कुठेतरी त्यात पुढाकार असला पाहिजे. ते मोठ्या संख्येने करतायत, आपण छोट्या संख्येने काही सुरुवात करूया या भावनेतनं जसं मी समाजकारणाचं काम केलं आज त्या माध्यमातून ह्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमातनं राज्यभरातील सगळ्या लोकांसमोर चांगला आदर्श राहणार आहे की नेत्यांचा वाढदिवस समाजकारणातनं होऊ शकतो. आणि तुम्ही सगळे समोर बसलेले विद्यार्थी हे उद्याची पिढी आहे, उद्याचं तुम्ही भवितव्य. तुमच्यातलं कोणी डॉक्टर होईल, तुमच्यातलं कोणी वकील होईल, तुमच्यातलं कोणी इंजिनियर होईल, तुमच्यातलं कोणी राजकीय व्यक्ती होईल, कोणी समाजकारणात जाईल, कोणी धर्मकार्यात जाऊन तो धर्मातला गुरु होईल इथून. परंतु आपण मोठं झाल्यानंतर आपण जिथून आलोय त्याचा आपल्याला विसर पडता कामा नाही पाहिजे. भविष्य काळात तुम्ही मोठे होताना तुमच्या हातनं सुद्धा पुढच्या पिढीला जे काही मदत करता येईल ते निश्चितच तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलं पाहिजे. तुम्ही जसे श्रमिक भागात नेता तसे माझे आजोबा सुद्धा हे पंजोबा मिल कामगार होते आणि मी कामगारांचा वारसदार आहे आणि समाजातल्या घटकापर्यंत काम केलं पाहिजे ही माझी जशी भावना आहे तशी मी तुमच्याकडनं पण अपेक्षा बाळगतो की तुम्ही
तुम्ही मोठे झाल्यानंतर आपल्या संस्थेला, आपल्या शाळेला तुम्ही विसरायचं नाहीये. आपल्या भागातल्या लोकांसाठी हे करायचंय. आज नपुरत्न वगैरे राजेंद्र शिवाचार्य स्वामीजींनी सुरू केलेलं काम डॉक्टर साहेब एवढ्या मोठ्या संख्येने गोरगरिबांसाठी मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, कन्नड. सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी. या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत, ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते. यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर. श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजच्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल. फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्रीचे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले, पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील 5वे महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे. आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल. कारण इथलं वातावरण संपूर्णतः सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत. सदर कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही. हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे. घरातल्यासारखी काळजी घेतली जाते. प्रसन्न क्लासरूम, अत्याधुनिक शिक्षण पद्धती, तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे. याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष, अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात. Our teachers are so friendly that I can ask any of my doubts without any hesitation. अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजचे आयोजन. Being in a girls' college, we can freely express our thoughts and feelings. विद्यार्थिनी ताणतणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो. यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते. After psychological counseling by Gandhi ma'am, we feel very relaxed and mentally strong. येथे विकसित केलेल्या ETLP म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे. Our teachers use various techniques to confirm our learning. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील. Our main focus is to bridge the gap between student skill set and company's requirement and to develop our student as industry ready engineers. स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते. याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते. तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा. श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रूपा भवानी रोड, भवानीपेठ, सोलापूर.